हे देवासाठी नाही, हे आपल्यासाठी आहे. परमेश्वर मात्र आपल्यात आहे, परमेश्वर आपल्यात आहे, लांब नाही. सूर्यनारायण आपल्या डोळ्यामध्ये, म्हणून सूर्यनारायण उगवण्याच्या पहिले जो उठन ना त्याला चष्मा लावायची गरज पडणार नाही. सूर्यनारायण सगळ्यांचा आत्मा आहे, सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे. मग तुम्ही म्हणणार मग सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे, कसं काय आत्मा आहे सूर्यनारायण सगळ्याचा? एक काही पक्ष्यांना मात्र सूर्यनारायण उगवल्यानंतर दिसतं बरं, आपोआप डोळे उघडतात त्यांचे सूर्यनारायण उगवल्यानंतर. परंतु आपणच एक प्राणी असा आहे, आपण केव्हा डोळे उघडतो. परंतु सूर्यनारायण ज्या टायमाला पावसाळ्यामध्ये सूर्यनारायण दुसऱ्या नक्षत्रात जेव्हा प्रवेश करतो ना, दुसऱ्या नक्षत्रात जेव्हा प्रवेश करतो ना, त्या टायमाला प्रत्येक नक्षत्रातले किडे माकुडे वेगवेगळे असतात. पहिले तुम्ही कधी कधी मुंगळेच पडतील, कधी कधी पाख्याच्याच मुंग्या येतील, कधी कधी मात्र ते पिकावर ते फुलारा विलारा खाणारे किडे येतील, कधी फळं खाणारे येतील, कधी पानं खाणारे येतील, कधी ते ताटं खाणारे येतील, कधी कधी त्या खालच्या हुंडाने येतील, खालून मुळा सगळे खाऊन टाकणारे. हां, परंतु जर समजा तुम्ही सूर्यनारायण उगायच्या अगोदर जर उठले ना, त्या शेतावरती किडे पडले, त्या शेतात तुम्ही फिरले ना, त्या शेतावरती किडेसुद्धा जाते बरे, शेतावरती किडेसुद्धा जाते. अनुभव घ्या तुम्ही. मागं पण आम्ही एक अनुभव सांगितला होता का बा, शारीरिक स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये पण आणि शेतातल्या पीक पाण्याच्या बाबतीमध्ये पण. जेव्हा मात्र मकावर लष्करी आळाई पडली होती, एक काळ असं होतं 2-3 वर्षे लष्करी आळाई पडली. लष्करी म्हणजे काय? लष्करी म्हणजे मिलिटरी, लष्कर म्हणजे मिलिटरी. आली का तर पुरं शेतात खाऊन टाकायची. लष्करी आळाई पडली होती, त्यानं पानं खाले, पहिले पानं खाली आणि नंतर मग मकाला त्या बिट्या लागल्या तर बिट्या खाल्या. मग लोक आम्हाला सांगायला लागले म्हणे आता पहिले पानं खाले, आता बिट्या खायला लागले. मग आम्ही काय चारा खावा? म्हणलं आता चारा खातीन ढोर, आता तुम्ही का टाकळ? काय कारण आहे? औषध मारू मारू थकले, काय काही औषध मारता मारता ते स्वतःही मात्र ते औषध इतके ज्वलन म्हणजे इतके पॉवरफुल होते ना, औषध मारता मारता तेच काही काही मरून गेले, किडे मारायला गेले आणि ते संपून गेले. मग आम्हाला सांगायला आले ते, म्हणजे महाराज आता कोणतं औषध मारावा? त्यांनी आता पानं खालीच खाली, आता मकाच्या बिट्या खाऊ राहिल्या, आता आपण काय खावा? म्हणजे आता कोणतं औषध मारा? म्हटलं तुम्हाला जर औषध मारायला सांगितलं, देव आमच्यावरती एखादी फवारणी करून देईल. आम्ही सांगतो का इथे तिथे मग तुम्ही दिसावा श्रीहरीशी जनार्दना. प्रत्येक ठिकाणी मात्र देवाचं स्वरूप आहे, दगडात मातीत खड्यात. मात्र काय कशामध्ये नाही ना. पाहिलं एखादं जेवण केल्यानंतर दात कोरायला काडी सापडत नाही आपल्याला, काय बेचैन होऊन जातो आपण, बरोबर ना. एवढं मोठ्या काड्या तर काही दात कोरायला घेत नाही आपण. काडी दात कोरायला कशी दातात शिरण अशी, ती काडी जर नाही सापडली तर चैन पडत नाही आपल्याला. म्हणून मात्र ती काडी सापडली, एकदा दातातली घाण निघाली ना, बस एकदम शांत वाटतं, आता बरं वाटतं बरं का. असं अहो, हे जे मंडप बांधत होते ना, पहिले हे मंडप बांधत होते ना, आता आले हे गाणा ठोकान तो गोठा काढून घ्या त्याच्यामध्ये खोपसा आहे, आता आले. नाहीतर हे मंडपचे खड्डे खोदून तिला मंडप रवत होते. या असं द्वाऱ्या नव्हत्या पहिले, मात्र असे खडे राहायचे, ते खडे बांधायचे आणि त्याला सुतळीनं वर बांधायचे. ते लोक मात्र आता जर खडकावर मंडप ठोकायचं म्हणले होते, खडे सापडत नव्हती त्यांना, मग ते खडे सांभाळून ठेवायचे. म्हणजे एवढा एवढा खडासुद्धा उपयोगी पडतो. जी गोष्ट आपल्यासाठी उपयोगी नाही ना, ती कोणाच्या तरी उपयोगी आहे का नाही? हां, कागदाची एखादी पिशवी मात्र फेकून दिली आपण, पण कोणाला तरी काहीतरी घ्यायचं असतं, मात्र ती पिशवी त्याला आवश्यक असते. एखाद्याच मात्र एखाद्याचा फोन नंबर घ्यायचा असेल तर एवढा एवढा कागद सापडत नाही त्याचा फोन नंबर लिहायला, बरोबर आहे का नाही. म्हणजे जी वस्तू आपल्या उपयोगाची नाही ती कोणाच्या ना कोणाच्या उपयोगाची आहे, आणि जी वस्तू कोणाच्या ना कोणाच्या उपयोगाची आहे ना, त्याच्यामध्ये देवाची शक्ती आहे, त्याच्यामध्ये देवाची शक्ती आहे. म्हणून मात्र अशा पद्धतीनं मात्र इथे तिथं मात्र तुम्ही दिसावा श्रीहरीशी जनार्दना. प्रत्येक ठिकाणी मात्र देवाचं स्वरूप आहे. तुम्ही मानाल तर म्हणून मात्र जेव्हा तुमच्यातली दैविक शक्ती जागृत होईल ना, त्याच आम्हाला तुम्हाला मात्र परमेश्वराची शक्तीचा अनुभव येईल. आता कधी कधी हे होतं, आपण चालता चालता मात्र आपल्या टाचाला खडा रुतला समजून घ्यायचं का, बस टाचाला खडा रुतला ना,
का बा हा खाडा म्हणजे देव असेल, कोणीतरी असेल बा. तुम्ही कदाचित असं त्याला उचलून घेतलं दर्शन करून आणि त्याला बाजूला ठेवून दिलं तर तुमचं टाच कधी दुखणार नाही. परंतु तुम्ही मात्र दना चालले, खाडा रोतलावी तरीपर्यंत मात्र तुम्ही त्याच्याकडे पाहिलं नाही ना, तुमचं ती टाच दुखत राहणार. मग टोकरून मात्र ऑपरेशन करायची पाळी येऊन जाईल. मग हां, आता जर समजा एखादं पाहिलं विंच असला तर तुम्ही म्हणते का विंचावर पाय देऊन आता दणक्यान जाऊ. हां, विंचाला पाहिलं तर म्हणते देवा. सर्प पाहिलं तर लांबूनच हात जोडते. आता जी आपल्याबरोबर बोलत नाही, जर समजा सर्पाला विषच ठुलं नसते ना, सगळेच भगवान शिवप्रभू बनले असते. हां, विष ठुलं नसतं तर ना गळ्यात घालून तशा पद्धतीनं पण त्याच्या संरक्षणासाठी हे आपली मात्र आपल्याला देवाचा अनुभव का येत नाही माहिती, का येत नाही माहिती का, देवाचा अनुभव का येत नाही. या महादेवाच्या पिंडीवरती तिथं सर्प असला का मग मात्र पूजा करतो, देव बाप्पा आहे बरं का, देव बाप्पा. आणि जिकडं जर सर्प दिसला तर ठोकीतो निवार धरून. आपल्या अवताला झोपलेला नंदीला काकड्यानं हाणीतो निवार. ते मस्तपैकी ते काय ते काठीला ती मात्र खेळा ठोकून ते आरू टोचितो त्याला आणि इडल्या नंदीची पूजा करतो. आपला सगळा कारभारच उलटा आहे, कार्यक्रमच उलटा आहे सगळा. कर्म करतो दुःखाची ना आशा करतो सुखाची. तुम्ही तिथल्याच नंदीची जर इथल्या नंदीसारखी पूजा केली तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही आणि तिथं मात्र दैविक शक्तीचा अनुभव येईल ना. आपण जर समजा त्याला काकड्यानं हाणलं, एखाद्यानं आपल्यालाच काकड्यानं हाणलं, मग जो स्वतःच्या दुःखावरून दुसऱ्याचं दुःख जो जाणतो तो देवाच्या शक्तीचा लवकर अनुभव घेतो. म्हणून मात्र या पद्धतीनं प्रत्येकाच्या अनुभवातले हे मार्गदर्शने नवीन मात्र काही नाही, तुझं आहे तुझं पशी फरी तू जागा चुकला अशी. आता अनुष्ठानाच्या काला